मला एक शंका आहे. महासा, तुला काय विचारायचे आहे? तुम्ही इथे अवतार घेऊन आलात, मग श्री पार्वती देवी कुठे आहेत? देवी, याचे उत्तर मी देतो. माधवा, तुम्हीच याचे योग्य उत्तर देऊ शकता. देवी, श्री पार्वती देवी प्रतीक्षा करत आहेत. हे अवतार कार्य संपवून श्री खंडेराय त्यांच्या मूळ रूपात कैलासात परत कधी येतील याचा अर्थ माझा यांच्याशी असलेला ऋणानुबंध हा या जन्मापुरताच आहे? असे नाही, आपणही त्यांच्यासोबत कैलासात जाऊ शकता. म्हणजे मी पार्वती देवींसोबत राहू, तिथेही पूर्णपणे हे माझ्या वाट्याला येणार नाही? महासा, मी सांगतो. प्रधानजींनी जे काही सांगितलं आहे ते सत्य आहे. तू देखील तुझी ओळख सोडून मूळ स्वरूपात येशीलच. या उत्तराने माझे समाधान झाले नाही. देवी, मी काय म्हणतो की या उत्सवाच्या निमित्ताने मी काही कथन करू इच्छितो. मी सुरुवात करू का? मुनिवर, म्हाळसेशी मी पुन्हा बोलेन, तुम्ही आरंभ करा. नारायण नारायण. आता या चंपाषष्ठीला श्री खंडेरायांना काय आवडते हे कोणी विचारलेच नाही. देवी, आपण सांगू शकाल? होय, यांना भोजनासाठी पुरणपोळी प्रिय आहे. नारायण नारायण. आणखी कोणाला काही सांगायचं? वय महाराज. बोल बानू. महाराज, देवासनी रोडगा आणि वांग्याचं भरीत बी आवडतंय. नारायण नारायण. देवा, आपण सांगावे, आपल्याला काय प्रिय आहे. परंतु त्याआधी मी हे सांगू इच्छितो की हा षडरात्रोत्सव संपन्न होत असताना हा नैवेद्य श्री खंडेरायांना अर्पण करावा. आपल्याला काय प्रिय आहे हे आपण सांगितले नाही. सांगावे देवा. मुनिवर, हे विचारायला तुम्हाला कोणी सांगितलं? क्षमा असावी प्रभू. मला श्रद्धेने, प्रेमाने जे काही अर्पण कराल त्याचा मी आनंदाने स्वीकार करेन. देवा, सूर्यास्त झाला. आख्यान समाप्तीची अनुमती असावी. सदानंद 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 सदानंद. मला तर त्या क्षणी काय करावं काही कळतच नव्हतं. म्हटलं की झालं, आता सारं काही कळतंय की काय म्हाळसाला? देवींना काही कळलं का?
नाही म्हणजे मला आज आख्यानात वाटलं की त्यांना काही कळतं की काय. तरी क्षणभर वाटतच होतं. वाटलं की सांगावं म्हाळसाला. मायानंदा थांबा जरा. माधवी, मगाशी म्हाळसा तिच्या कक्षात नव्हती. मी पाहून यावं का? हो. मायानंदा, आपल्याला म्हाळसाची खूप काळजी आहे हे जाणतो मी, परंतु माधवी समोर हे असं बोलणं उचित नव्हे. आज भावनेच्या भरात आपण सारं काही बोलून गेला असतात. शक्य आहे. असं होऊ देऊ नका. अहो मी कसं थांबू स्वतःला. आज आख्यानात म्हाळसा जे काही प्रश्न विचारत होती ते पाहून तिला होणारा त्रास मला देखील जाणवत होता. आणि राहून राहून असं वाटत होतं की सांगून टाकावं तिला ती कोण आहे म्हणून. तुम्ही अनर्थ घडेल असे काहीही करू नका मायानंदा. पार्वती देवी साक्षात आदिशक्तीचे रूप आहे. आपल्याला मोहाचे क्षण दिसतीलही, अहो पण त्या या सगळ्याच्या पलीकडे आहेत. आदिमायेचे रूप आहेत त्या, आणि आपण काय सहाय्य करणार त्यांना. खरंय तुमचं. आज मी स्वतःला थांबवलं, पण जर भविष्यात माझ्या म्हाळसेच्या मनात असे काही प्रश्न निर्माण झाले आणि जर ती अस्वस्थ झाली तर मात्र ते मला बघवणार नाही. हे होईल देखील, परंतु तुम्ही काय किंवा मी काय काहीही करू शकत नाही हे जाणून घ्या. तुम्हाला संयमाने वागता येत असेलही, पण मला ते जमेलच असं नाही. कदाचित मी तिला सांगेन की ती कोण आहे. कदाचित तो क्षण येऊ नये अशीच आशा करूया. आज आख्यानात माणसाने जो प्रश्न विचारला त्याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होतं. हो देवी, तो प्रश्न ऐकल्यानंतर सगळ्यांच्याच मनात हा विचार होता की पुढे आता काय होणार. पण आख्यान अगदी योग्य क्षणी संपलं. हो, तुम्ही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. हे त्यांना तुमच्याकडून कळण्यापेक्षा श्री खंडेरायांकडून कळलं असतं तर त्यांचं अधिक समाधान झालं असतं. झालं असतंही, परंतु त्या क्षणी तसं करणं मला अत्यावश्यक वाटलं. परंतु माझी खात्री आहे की म्हाळसा देवींचं पूर्णपणे समाधान झालेलं नाही. त्या ह्याविषयी तुमच्याशी अधिक बोलण्यासाठी इथे नक्कीच येतील. आणि त्या आल्या तर तुम्ही काय सांगणार आहात? निश्चित सांगता येणार नाही, परंतु श्री म्हाळसा देवींचे समाधान होईल असं निरसन करावं लागेल. येऊ का? या ना म्हाळसा, यात विचारण्यासारखं काय. या. मला तुमच्याशी बोलायचं होतं बंधू. तुम्ही आख्यानात जो प्रश्न विचारला त्याविषयी तुम्हाला बोलायचं आहे, हो ना? हो. खरं तर जिथे आख्यान थांबतं तिथून मला प्रश्न सुरू होतात आणि आजही तसंच झालं आहे. आणि मला असं वाटतं की सत्य शोधण्यासाठी ते जास्त महत्वाचं आहे. आख्यानाचं प्रयोजनच हे आहे देवी. बंधू, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. पार्वती देवी कैलासात प्रतीक्षा करतायत हेही मला कळलं. पण यानंतरही असंच घडत राहणार का बंधू? यांनी माझ्याशी विवाह केला, मग बानूशी विवाह केला. याचा मला किती त्रास होतो आहे, याचा मला किती त्रास झाला आहे हे तुम्हाला ज्ञात आहे. देवी, आत्ता तुम्हाला त्रास होणं हे स्वाभाविक आहे, परंतु भविष्यात असं घडेलच असा विचार करणं उचित नाही. पण जर मी कैलासात गेल्यावर असंच घडणार असेल तर या सगळ्याला काय अर्थ आहे? कदाचित तुम्हाला वाटतं आहे तसं काही घडणारही नाही, पण मी यावर कसा विश्वास ठेवणार देवी? तुमची आणि श्री पार्वती देवींची याआधी भेट झाली आहे, तेव्हा तुम्हाला असं जाणवलं का की श्री पार्वती देवींच्या मनात तुमच्याबद्दल राग आहे? नाही. खरं सांगायचं तर त्यांच्याशी बोलून माझ्या मनाला कित्येकदा समाधान मिळालं आहे. त्या तुमच्या अंतर्मनात आहेत म्हाळसा, त्या तुम्हीच आहात. परंतु ह्या मनुष्य जन्माच्या नियमात तुम्हाला त्याचं स्मरण नाही आणि म्हणून तुम्ही हा असा विचार करता आहात. ह्या क्षणी तुम्हाला हे सारं कसं सांगावं हाच प्रश्न आहे. देवी,
श्री पार्वती देवी कैलासात तुमची प्रतीक्षा करत आहेत. त्यासाठी तुम्ही आता सिद्ध व्हावं असं मला वाटतं. कैलासात भविष्यात तुम्ही आनंदीच राहाल अशी खात्री आहे मला. तरीही मला साशंकता आहे बंधू. पुन्हा असंच घडणार की काय असं मला वाटत राहतं. तुम्ही हाच विचार करत राहिलात तर ह्या क्षणी जे संकेत तुम्हाला सत्यापर्यंत पोहोचवू शकतात त्याकडे तुमचं लक्षच जाणार नाही म्हाळसा. देवी, तुम्ही तुर्तास याचा विचार करू नका. कैलासात असं काही घडणार नाही याची शाश्वती मी देतो. हा शब्द माझा आहे. तुम्ही स्वतःहून आता त्या दृष्टीने सिद्ध व्हावं. नारायण नारायण. महाराज या जी. शुभम भवतु. बानू, तुला एका व्रताचे स्मरण करून देण्यासाठी मी इथे आलो आहे. कोणत्या? हळदीचे शिवलिंग तयार करायचं व्रत. अहो पर म्या आता ते व्रत कराय होय. चंपाषष्ठीचा उत्सव सुरू होत आहे बानू. वय तसं असेल तर मी आत्ताच व्रत कराय घेते बघा. बानू, येत्या काळात अशा काही घटना घडणार आहेत ज्यासाठी तुला तुझी शक्ती वाढवायला हवी, श्रद्धेला तेज आणायला हवे. पर असं काय घडणार आहे महाराज? मी जे सांगतो ते तू कर. एक गुरु म्हणून मला तुझी काळजी वाटते, परंतु चिंता नसावी. पर या व्रतानं काय होईल? श्री खंडेरायांची कृपा राहील तुझ्यावर. माझे कार्य झाले, येतो मी. नारायण नारायण नारायण. हो चोडप्पा, हो चोडप्पा. अरे गणोबा झालंय काय? अरे बाबा वाईस दम खा जरा. अहो तू मस्ती झुडकीत होतो. अरे पर तू कुठं होतास? अरे समधीकडे तुला हुडकलं बाबा. अहो मी गावामध्ये होतो. गावामध्ये? अहो गावामध्ये समधीकडे लोक जागरण गोंधळ करत आहेत ती. अहो देवाचं दर्शन घ्यायला लोक कुठनं कुठनं आलं आहे ती. त्यांना प्रसाद मिळतो आहे का नाही, त्यांची सोय झाली आहे का नाही हेच बघायला गेलो होतो. उत्सव हाय म्हणून समधीकडे जागरण गोंधळ चालू आहे बघ. वय अहो हातपतूर आवाज येतोय बघा. अरे होय की, एवढी रात झाली तरी बी लोक जागरण गोंधळ घालतात. अहो घरला तर माझ्या बायकोने बी या उत्सवासाठी घट बसवला आहे. होय का? अहो घरला गेलो की देवाचं दर्शन होतंय, हात गाडावर आल्यावर हात बी देवाचं दर्शन होतंय. अरे गणोबा, अरे जेजुरीस काय, समधीकडे लोक देवाची पूजा करतात बघ. खरं आहे बघा, देवाची कृपा आहे, देवाचा आशीर्वाद आहे म्हणून तर चाललंय बघा. होय की, अक्षी खरं बोललास बघ. समध्या भक्तांवर आपल्या देवांचा आशीर्वाद आहे आणि तो तसाच राहू दे एवढंच मागणार आपण. वय वय. अरे गणोबा, अरे असं बोलत राहून कसं काय चालेल? चल बाबा, मुप काम पडले, काम करू चल. म्हाळसा, आज आख्यानामध्ये तुला जो काही प्रश्न पडला आहे त्यामुळे तू अस्वस्थ आहेस हे मला ठाऊक आहे. हो, स्वाभाविकच आहे. मी अस्वस्थच आहे. पण याहून महत्वाचं म्हणजे असं काहीतरी आहे जे माझ्या समोर आलं आहे आणि ते अंतिम सत्याशी निगडित आहे. तुला सर्व काही जाणून घेण्याची ओढ आहे हे मला कळतंय. ही ओढ केवळ मला सत्य काय आहे हे कळण्यासाठी नाही, तर माझ्यासाठी जास्त महत्वाची गोष्ट आहे. ती महत्वाची गोष्ट म्हणजे काय? स्वतःचा शोध घेणं. मला ठाऊक आहे तुम्ही काय विचार करता आहात ते, पण मी तुम्हाला काहीही विचारणार नाही. मी माझ्या पुरतं ठेवेन. म्हाळसा, असं का म्हणत आहेस तू? कारण मी समजू शकते की तुम्हाला कितीही सांगावंसं वाटलं तरी तुम्ही मला सांगू शकणार नाही. या मनुष्य धर्माच्या नियमाचे पालन करणं तुम्हाला स्वाभाविक आहे.
म्हाळसा, हे तू नाही तर तुझ्या अंतर्मनात असलेली पार्वती बोलते आहे. तुम्ही कसला विचार करता आहात? म्हाळसा, कधी कधी हे सारे संकेत तुला सहजपणे कळावेत असं मला वाटतं आणि मी त्याचाच विचार करत होतो. या साऱ्याचा तुला त्रास होतो आहे हे मला कळतंय, परंतु हे सारे संकेत जाणून घेण्याच्या प्रयत्नापेक्षा तू तुझं ध्यान दुसरीकडे नेते आहेस आणि म्हणूनच हे अवतार कार्य संपायला अजून कालावधी लागत आहे. हो, माझ्यामुळेच या साऱ्याला वेळ लागतो आहे हे मला ठाऊक आहे, पण एक ना एक दिवस सत्य काय आहे हे मला कळेल याची मला खात्री आहे. आणि तो क्षण लवकर येऊ. माझी देखील अशी इच्छा आहे. म्हाळसा, जरी तुला मला काही विचारायचं नसले तरी मला तुला एक सांगायचे आहे. काय? काय सांगायचंय तुम्हाला? म्हाळसा, मला आज तुला हे सांगायचे आहे की तुला ह्या क्षणी जो त्रास होतो आहे तो त्रास होणार आहे हे मला आधीपासूनच ठाऊक होतं. म्हणजे माझा आणि बानूचा विवाह होणार आहे हे मला आधीपासूनच ठाऊक होतं. मग तुम्ही हा विवाह का केला? मी नेवासेलाच राहिले असते. आपला विवाह जरी झाला नसता तरी तुम्ही माझे आराध्य असला असतात. असं करून काय घडलं? हे जे काही घडलं त्यामागे तुझा निर्णय होता असं म्हण हवं तर. शक्य नाही. तुमचा तिच्याशी विवाह व्हावा असा मी विचार कशाला करू? म्हाळसा, हे सारं काही पूर्वकर्माशी निगडीत आहे आणि ते ह्या जन्मात कळावं ह्यासाठीच ह्या साक्षात्काराची आवश्यकता आहे. तुम्ही जर हे सांगितलं नसतं तर बरं झालं असतं. म्हाळसा, ह्याचा तुला त्रास व्हावा म्हणून नाही तर ह्या क्षणी मला तुला हे सारं काही सांगावं असं वाटलं म्हणून सांगितलं. हा प्रकाश कसला? हे तेज कसलं?